जय महाराष्ट्र मित्रांनो, सकाळ सकाळी निघलो बाई. मग मॉर्निंग म्हणजे काय 12 तासच होते बाई ड्युटी. पोहोचलो बाई आतमध्ये. इकडं आयडी घेतला, चेंज करून बसलो होतो तेवढं इकडे शादाब आला. मग नाश्ता वगैरे केला बाई. इकडं आज काय ट्रान्सफॉर्मरची टेस्टिंग होती. मग इकडे कंडक्टर गाड्याचं काम चाललं इकडे 3 फेजचं. 1 वाजता काय जेवण घ्यायला आलो होतो. इकडं जेवण घेऊन आलो. टेस्टिंग तर चालूच होतं इकडं. आता जे आपले फील्ड वाले त्यांना माहिती असेल बाई टेस्टिंग कशासाठी करतात ट्रान्सफॉर्मरची. उन्हाळ्यामुळे इकडे नाग देवता फिरायला निघाले होते बाहेर. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. इकडे उन्हाच्या तडाख्यात बोललो कोल्ड्रिंक आणली होती, जरा मारूया. मग कोल्ड्रिंक तर काय आवडत नाही आपल्याला, तरी पण थम्सअप घेतलं बाई. ट्रान्सफॉर्मरची इकडे शॉर्ट सर्किट टेस्ट चालू होती. मग काय संध्याकाळी इकडून गेलो घरी. अंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो. मग काय गुढीपाडवा होता म्हणून इकडे गाडी बिडी पोचून घेतली. तिकडून मग काय गाडी घेतली, मायराला बोलवलं इकडे. डायरेक्ट दुकानावरती आलो बाई. मग इकडे बाबांकडून हँडओव्हर घेतला बाई दुकानात. एकटाच बसलो होतो तेवढं इकडे मोरे आला. मग काय मोरला घेतला बसून इकडे जरा. बाबा काय तासाभरात तिकडे जेवून आले बाई घरून. घरी आलो मी पण जेवण करायला घेतलं. फक्त पोळीच घेतली होती. मग काय पोळी नंतर भात मारला बाई इकडे तूप टाकून. जेवण वगैरे करून डायरेक्ट आलो बाई इकडे लेवल मध्ये, कारण आपल्याला पॅन्टी घ्यायचे होते 2 जीन्स घेतले बाई 2. तिकडून निघालो घरी झाला. मायराला फ्रेम मध्ये घेतल्या. भावाचे रिएक्शन बघा. ते मला काय नाही यार, माझं तू वाट लावतेस का माझी? इकडून डायरेक्ट आलो बाई दुकानावरती. मग दुधाची गाडी पण आली होती. मग इकडे कॅरेट वगैरे खाली करून घेतली. इकडे कसं एकदम टच फ्रीज भरलाय बघा बाई. कसं श्रीराम डेअरी कोयना दूध ओनली. तेवढं अचानक मध्ये गणू भावाला आपल्या दुकानावरती. भावाला कामात लोड असल्यामुळे भाऊ काय आपल्या ब्लॉग मध्ये दिसत नाही बाई आता. रात्री मग काय दुकान वगैरे बंद करून बाई निघालो मग घरी जायला. मग काय गणूने बाय बाय केलं इकडे. आणि जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट आणि फॉलो करा भाऊ. सबस्क्राईब करून जावा. बाय बाय.